2026 साठी 6 महिने बाकी आहेत, तर पूर्ण सिलेबस कसा कव्हर करता येईल, प्री मेन्स फोकस ठेवून दोन्ही पॅरलली कसे करावे आणि फर्स्ट टाइम एक्झाम देण्याकरता 26 कडून किती अपेक्षा ठेवणे योग्य आहे. काय नाही, ते लोक काय करतात माहिती आहे का, की उगीच आपल्यात स्वतःत कमीपणा वगैरे करतात. फर्स्ट वगैरे काय नाही, फर्स्ट अटेम्प्ट असतो सगळ्यांचा, बऱ्यापैकी जणांचा, आणि असं काय ते अवघड नाही, पुरेसा अवधी. तर मेन्स हे MPSC 2025 मेन्स बरोबरच चालायचं. कदाचित 120 दिवसातले शेवटचे 30 दिवस मेन्स स्किप करायला लागलं, जर MPSC 2026 मुलं करतायत त्याचं प्रिलिमचा तोपर्यंतचा परफॉर्मन्स बघून, तर करायचं स्किप, मग नाही घाबरायचं ते. पण ते काय करायचं काय ते मात्र ज्याला म्हणतो ना, ते एकदम तावून सुलाकून नीट बघूनच करायचं ते स्किप. तसं करायचं नाही ते, म्हणजे आपण पुढं आपल्याला ताण येणार नाही असं. का तर MPSC 2026साठी काम करणारे 5 ते 6 लोक अगदी माझ्याकडं ते ऑलरेडी आहेत, म्हणजे लक्षात घ्या. त्याच्यामुळं ते नीटच त्यांचं करायचं आहे, असं काय नाही. आणि दुसरी गोष्ट, रुद्रमधलेच MPSC 2025ला आहेत तर आहेतच, म्हणजे लक्षात घ्या. मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रिलिमचा लोड कुठं वाढवायचा, कुठं कमी करायचा, आणि प्रिलिमची सुरुवात करतानाच मुळात ज्याला म्हणतो ना आपण, की वैयक्तिक पातळीवर कशी करायची, वैयक्तिक पातळीवर म्हणजे त्याचं आधी कच्चं असणारं ते पक्क कसं करायचं, त्याच्यातनं प्रॉब्लेम बाहेर काढायचे, त्याचे काय प्रॉब्लेम होत आहेत ते, आणि त्या गोष्टींवर जास्त फोकस करायचा. का तर ज्यांच्या आत्ता स्कोर 93, 95, 97 आले, त्यांचा अगदी जो अभ्यास झिरो असतो असं नाही आहे ते. MCQ सॉल्विंगमध्ये ते कमी पडले असतात, आकलनात काय मोठा घोळ आहे का, म्हणजे असं. आणि त्यांना मात्र नोट्ससह आणि क्वेश्चन आन्सरसह रेडी ठेवायचं मात्र 26 साठी MPSC 2025 प्रमाणच. काय वेळेला त्यांच्याकडं लोड द्यायचा नाही टेस्टचा, टेस्ट द्या म्हणणार, कसं येतंय तसं, का तर 26ला घडवायचे आहेत म्हणून. पण जसे काय प्रिलिम जवळ येईल किंवा काय, मग त्यांना टेस्टचं बंधन आणीन का काय, ते पुढं ते माझ्यावर सोडायला पाहिजे, त्यांनी विश्वास ठेवायला पाहिजे.